निर्भीड निपक्ष रोखोक कणखर वाहण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। नमस्कार। नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनद्वारा संचलित आणि पंढरपूर लाईव्हद्वारा प्रसारित होणाऱ्या आरोग्य सेवा या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। मंडळी, आज आपल्या या कार्यक्रमामध्ये पंढरपूर तालुक्याचे लाडके प्रांताधिकारी आणि पंढरपूर शहराला लाभलेले कर्तव्यदक्ष अधिकारी श्री सचिन ढोले सर उपस्थित आहेत। ही आपल्या आरोग्य सेवा कार्यक्रमाच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे। याचबरोबर नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे जी वरिष्ठ पदाधिकारी आहेत तेही या कार्यक्रमास लाभलेले आहेत। आणि आजच्या कार्यक्रमासाठीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे आज या ठिकाणी ही सर्व मान्यवर मंडळी आपापले मनोगत पंढरपूर लाईव्हच्या आणि निमा संघटनेच्या उपक्रमाबद्दलचे आपापले काय मनोगत आहे ते व्यक्त करतील आणि यासोबतच आपल्या आरोग्याविषयी बोलतील आणि कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूर निमा संघटनेने केलेल्या कार्याचंही या ठिकाणी विश्लेषण करतील। यापुढचा सर्व कार्यक्रम ज्यांची ही संकल्पना आहे ते पंढरपूर निमाचे सचिव डॉक्टर सोमनाथ शिंदे हे करतील। धन्यवाद। भव्य मोठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन देशभरात असणाऱ्या डॉक्टरांची एकमेव अशी मोठी संघटना, त्याच्या ह्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्री विनायक टेंभुर्णीकर शिवाय आजच्या ह्या पंढरपूर निमा आयोजित आरोग्य सेवा हा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचा असणारा मोठा कन्सेप्ट, त्यामध्ये आपल्या पंढरपूरच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जे लाभलेले आपले पंढरपुराचे भाग्यविधाता श्री प्रांतसाहेब मान्य श्री सचिन ढोले सर, त्यानंतर आपल्या मुंबईचे हायकोर्टचे ॲडव्होकेट श्री मान्य श्री सारंगजी आराध्य सर, शिवाय आपल्या निमाचे लीगल सेलचे आपले डॉक्टर श्री धनंजय कुलकर्णी सर, की जे नेहमीच निमाच्या ज्या न्यायालयीन भूमिका असतात, न्यायप्रविष्ट झालेल्या ज्या भूमिका असतात त्यामध्ये सल्ला देण्याचं काम ते अगदी राज्यात आणि केंद्रातही त्यांनी केलेलं आहे। ते आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून हे आपल्याला लाभलेले आहेत। सर्वप्रथम आपल्या संघटनेमार्फत आपल्याला लाभलेले पाहुणे, तसेच आपल्या संघटनेचे कर्तव्यदक्ष आधारस्तंभ या सर्वांचं आपण आपल्या संघटनेमार्फत स्वागत केलेलंच आहे। त्यानंतर आता आपल्या कार्यक्रमाचा विशेष हेतू म्हणजे जे आपले नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन हे संपूर्ण भारतभर ह्या कोविड काळामध्ये अगदी तन मन आणि धनापासून आपल्याला वाहून घेतलं होतं। शिवाय ह्या जसं जनतेकडून असे प्रतिसाद येत होते की भगवान धन्वंतरी ह्या धर्तीवर उतरलेत आणि रुग्णांची सेवा करत आहेत, एवढा मोठा बहुमोल असा पुरस्कार जनतेने दिला, असं जनतेचं आपल्या संघटनेकडून आपण त्यांचे आभार मानू की इतकी दिलगिरी जनता आपल्याला व्यक्त करत होती। तर असं आम्ही समजतो की आपण धन्वंतरी हे जनतेवर पृथ्वीवरती उतरलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जसं कृष्णाने आणि अर्जुन असं जसं आपण एक पुराणामध्ये ऐकलेलं आहे की आपल्याला मार्गदर्शन करत होते, तर तसं आपल्या पूर्ण ह्या संघटनेला मार्गदर्शन करणारे आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री टेंभुर्णीकर सर हे आपल्या संघटनेचं कर्तव्य काय आहे, संघटनेनं आजपर्यंत आपल्याला समाजासाठी आणि ह्या आपल्या संघटनेत समाविष्ट असणाऱ्या डॉक्टरांसाठी काय कर्तव्य केलेले आहे हे जनतेला आणि प्रशासनांना काही शब्दात आपल्याला माहिती करून देतील। आणि शिवाय सर्वप्रथम पंढरपूर निमा याचे कर्तव्य काय आहेत, पंढरपूर निमाने आजपर्यंत प्रशासनासाठी, जनतेसाठी किंवा इतर रुग्णांसाठी काय कार्य केलेलं आहे हे आपण पंढरपूर निमाचे अध्यक्ष मान्य श्री होनमाने सर यांच्याकडून थोडक्यात ऐकून घेऊया। नमस्कार। डॉक्टर दत्तात्रय होनमाने गेले 10 वर्षापासून पंढरपूर निमाचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे। निमा ही आयुष डॉक्टरांची संघटना आहे की ज्या माध्यमातून ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांना आरोग्य व्यवस्था पुरवली जाते, पण त्याहीपेक्षा निमा ही समाजोपयोगी कार्य करणारी देशव्यापी मोठी संघटना आहे, हे आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं। कारण आज आपण अलीकडच्याच काळामध्ये पंढरपूरकरांनी हे गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात अनुभवली आहे। शासनाने अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जो काही कार्यक्रम राबवले की ज्याच्यामध्ये पंढरपूर पॅटर्न असेल किंवा होम क्वारंटाईन पेशंट असतील, तर या लोकांची विनामूल्य सेवा देण्याचं काम निमा पंढरपूरच्या डॉक्टरांनी या ठिकाणी दिलेलं आहे। शिवाय वेळोवेळी रक्तदान शिबिर अरेंज करणं, आरोग्य शिबिर या ठिकाणी निर्माण करणं, शिवाय वारीच्या काळामध्ये खूप मोठी आरोग्य व्यवस्थेवरती ताण पडतो, तर त्या काळामध्ये मोफत आरोग्यसेवा पुरवण्याचं काम निमा पंढरपूर या ठिकाणी करत आहे।
आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर पंढरपूर निमा ही खूप चांगल्या प्रकारे कार्य करत असते. धन्यवाद. यापूर्वी कार्य केलेलं आहे आणि इथून पुढंही शासनासाठी शिवाय पूर्ण लोकांसाठी आरोग्यासाठी हे नेहमी संघटना कार्यरत असेल. धन्यवाद. तर पंढरपूर नियमाच्या सोबतच जे भारतभर आपल्या शाखा ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसचं सगळं जे पूर्ण काम आहे शिवाय त्याचं नेतृत्व आपले टेंभुर्णीकर सर करत आहेत. तर त्या पद्धतीनं ते प्रशासनापर्यंत कसं पोहोचवता येईल त्यासाठी डॉक्टर श्री टेंभुर्णीकर सरांनी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. पंढरपूर निमानी जो कार्यक्रम घेतला, अतिशय अभिनव असा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गतच आज जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने इंटिग्रेशन झालं आहे. आमची संघटना नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन इंटिग्रेशनचा पुरस्कार करणारी, यामध्ये पॅथीचा विषय आज जरी घेतला नाही तर देखील इंटिग्रेशन असं आहे की या ठिकाणी डॉक्टर्स आहेत, प्रशासन आहे आणि ज्युडिशरी पण आहे. अशा पद्धतीचं आगळं वेगळं इंटिग्रेशन आजच्या या कार्यक्रमामध्ये समस्त पंढरपूरकरांना अनुभवायला मिळत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजे निमा ही एक देशव्यापी आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे आणि या संघटनेचे संपूर्ण देशभरामध्ये 7.5 लाख डॉक्टर्स सभासद असून संपूर्ण देशभरामध्ये 1240 शाखा ह्याच्या कार्यरत आहेत. एकही जिल्हा असा नाही ज्या ठिकाणी भारतामध्ये ज्या ठिकाणी निमाची शाखा नाही, ज्या ठिकाणी निमाचे सदस्य नाहीत. महाराष्ट्राचंच बोलायचं ठरलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 245 शाखांच्या माध्यमातून 85,000 डॉक्टर्स निमाचे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांची आरोग्यसेवा करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविड ही एक अशी महामारी आहे की ज्याने सगळं जग व्यापून टाकलेलं आहे, हादरवून टाकलेलं आहे आणि कोविडनी संपूर्ण जगात चीनच्या पाठोपाठ अमेरिका वगैरे बरोबरच भारतामध्ये कोरोनाने पाय रोवले आणि ज्या वेळेला याचा प्रवेश भारतामध्ये झाला त्यावेळेला निमानी आपलं काम अतिशय वेगाने आणि अतिशय जोमानं सुरू केलं की जे सामान्य जनतेसाठी असेल. मित्रांनो, मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी कोविडबद्दल काय करता येईल याच्याबद्दल चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होत असताना मोदीजींनी एक अपेक्षा व्यक्त केली की जे काही निमाचे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून आम्हाला, शासनाला आणि संपूर्ण देशातल्या जनतेला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. कारण मित्रांनो, निमाचे आम्ही जे डॉक्टर्स आहोत हे आम्ही जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा फॅमिली डॉक्टर्स आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की फॅमिली डॉक्टर्स म्हणजे आम्ही पेशंटच्या रोगाच्या नावाने किंवा त्याच्या बेड नंबरनी ओळखत नाही. अरे तो याचा पेशंट काय म्हणतो, हार्टचा पेशंट काय म्हणतो, तो बीपीचा पेशंट काय म्हणतो, तर आम्ही पेशंटला त्याच्या नावाने ओळखतो, त्याच्या घरच्या सगळ्यांना ओळखतो, आम्ही त्यांच्या घरचेच होऊन गेले असतो. त्यामुळे मोदीजींनी एक वेगळी अपेक्षा आमच्याकडनं व्यक्त केली होती की तुमचा इन्फ्लुएन्स जास्त आहे लोकांवर आणि ज्या वेळेला कोरोनाचे पेशंट, आपल्याला माहिती आहे की कोरोनाची लक्षणं जी आहेत ती सामान्य लक्षणं, अगदी सर्दी, खोकला, ताप, घशात कवकव होणं, ही सगळी लक्षणं घेऊन पेशंट प्रथमतः आपल्या फॅमिली डॉक्टरकडंच जातो. तो कुठलाही कन्सल्टंट किंवा स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्टकडं जात नाही. त्यामुळे आमची जबाबदारी जास्त वाढली आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ज्या वेळेला मोदीजींनी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली त्यावेळेला संपूर्ण देशभरातील निमावी एकमेव अशी संघटना होती की ज्यांनी निस्संदिग्धपणे सांगितलं की आम्ही शासनाच्या बरोबर आहोत, आम्ही प्रशासनाबरोबर आहोत. नुसतं बरोबर नाही तर आम्ही त्यांच्या एक पाऊल पुढं राहून काम करू आणि त्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली. मित्रांनो, आणखीन एक अभिमानाची गोष्ट अशी आहे, पहिले 1-2-4 दिवस गोंधळाचे सोडले तर आमच्या देशातल्या संपूर्ण 7-7.5 लाख डॉक्टरांचे, जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा फॅमिली डॉक्टर्सचे दवाखाने अजिबात बंद नव्हते. आम्ही सगळ्यांनी आमच्या सेवा यथास्थित सुरू ठेवल्या होत्या. शासनाने आम्हाला आवाहन केलं की तुम्ही तुमचे दवाखाने बंद करू नका आणि आम्ही त्या शासनाला पॉझिटिव्ह प्रतिसाद देऊन आमचे दवाखाने पूर्ण ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आम्हाला नवे सरकारला किंवा कुठल्या प्रशासनाला किंवा आरोग्य जी सेवा आहे, WHO आहे, यांनासुद्धा ह्या कोरोना व्हायरसबद्दल फारशी माहिती नव्हती. नवीन आलेला व्हायरस होता, त्याची लक्षणं काय असणार आहे, त्याचं पुढचं भवितव्य काय असणार आहे हे काही माहीत नसताना आम्ही याच्यामध्ये अक्षरशः झोकून दिलं. पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही काय करू शकता सांगा. मग मी माझ्या देशभरातले जे आमचे रिसर्च विंगचे लोक आहेत आणि अकॅडमिशियन्स जे लोक आहेत यांचे 68 लोकांनी आम्ही दिवस रात्र कष्ट करून एक स्टँडर्ड प्रोटोकॉल तयार केला. तो प्रोटोकॉल असा होता की कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी काय औषधोपचार असेल,
काय आहारविहार असेल, त्यामध्ये त्यांनी कुठली व्यायाम करावे, कशा पद्धतीनं आयुष्य त्यांचं या काळामध्ये व्यतीत करावं. पॉझिटिव्हमध्ये सिम्टमॅटिक असतील त्यांच्यासाठी वेगळा, असिम्टमॅटिक असतील त्यांच्यासाठी वेगळा, आरोग्यसेवक असतील त्यांच्यासाठी वेगळा, कॉमन मॅन असेल त्यांच्यासाठी वेगळा, कोमॉर्बिड म्हणजे इतर आजार ज्यांना आहेत, जे वयस्कर आहेत, इतर आजार आहेत, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, यांच्यासाठी वेगळा प्रोटोकॉल. अशा पद्धतीचं सर्व प्रकारचा प्रोटोकॉल आम्ही तयार केला आणि तो आयुष मिनिस्ट्री आणि हेल्थ मिनिस्ट्रीला आम्ही दिला. आणि ह्या प्रोटोकॉलनंतर हा प्रोटोकॉल शासनाने त्यांच्या ICMR आणि रिसर्च विंगकडे पाठवला आणि त्याच्यानंतरच आपल्या सगळ्यांना शासनाने डिक्लेअर केलं की गोल्डन मिल्क प्या, हा काढा प्या, च्यवनप्राश खा, यानंतर हे संशमनी वटी घ्या, अश्वगंधा घ्या. हा जो प्रोटोकॉल आहे हा निमाने तयार करून दिलेला प्रोटोकॉल आहे जो शासनाने स्वीकारला. आणि याचा मला अतिशय आनंद नुसता नाही तर अतिशय अभिमान आहे की निमा या देशातल्या 138 कोटी जनतेच्या फायद्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी कटिबद्ध झाली. मित्रांनो, आणखीन अनेक गोष्टी केल्या की पहिल्या दिवसापासून आमच्या दवाखाने तर उघडे होतेच, परंतु अनेक पातळ्यांवर आमचे लोक काम करत आहेत. पंढरपूरचंच उदाहरण घ्यायचं ठरलं तर पंढरपूरचे आमचे निमाचे सदस्य जे आहेत ते होम क्वारंटाईन लोकांचे रोज जाऊन तपासणी करायचे. अशा पद्धतीनं अनेक देशातल्या सगळ्या गावांमध्ये कोविड सेंटर्स असतील, कोविड हॉस्पिटल्स असतील, त्यानंतर चाळणी ज्या ठिकाणी होते ते चाळणी करणारे, नोंदी घेणारे, त्यानंतर टेस्ट करणारे, प्रत्येक ज्या म्हणून जबाबदाऱ्या शासनाने आम्हाला दिल्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय आम्ही प्रामाणिकपणाने आणि मन लावून पार पाडल्या. आम्ही कुठलंही कारण दिलं नाही, आम्ही शासनाशी प्रशासनाशी भांडत बसलो नाही. शासनाने डिक्लेअर केलं 50 लाखाचा विमा आम्हाला देणार, तो अजूनही दिला नाही. पण आम्ही भांडण करून कुठं संपाची धमकी दे, कुठं काय, आम्ही शासनाला सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि आम्ही त्यांच्याबरोबरच राहतो आहे. आम्ही संपूर्ण देशभरातनं या पद्धतीचं आम्ही काम करतो आहे. आणि आज आपल्याला सगळ्यांना अभिमानाची गोष्ट अशी आहे की या 138 कोटीच्या देशामध्ये जर कोरोना पॉझिटिव्हची जर संख्या बघितली तर अनेक अमेरिका असेल, इंग्लंड असेल, स्पेन असेल, ब्राझील असेल, या अतिशय प्रगत राष्ट्रांपेक्षा पर्सेंटेजनी आपल्या इथल्या लागण झालेल्या लोकांची संख्या कमी आहे. आणि डेथ रेट तर 1.45, 1.49, 1.5% आत डेथ रेट हा का झाला तर याला मी हे क्रेडिट काही अंशी निमाच्या डॉक्टरांना देतो. कारण त्यांनी जी सेवा दिली, आयुर्वेदाच्या माध्यमातून आम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी काम करतो. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन आयुष टास्क फोर्स, महाराष्ट्र शासन आणि निमा यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर 1,500 एक नाही दोन नाही तर 1,500 कोविडसाठी खास इम्युनिटी क्लिनिक्स आम्ही सुरू केलेली आहेत. याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री, माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यामार्फत 3 टप्प्यांमध्ये 500 क्लिनिक्स आम्ही सुरू केली. आज 1500 इम्युनिटी क्लिनिक संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहेत. या माध्यमातून असं आहे की आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं आहे की अजून कुठल्याही प्रकारचे औषध, कुठल्या खात्रीशीर औषध या ठिकाणी उपलब्ध नाही. जे काही ट्रीटमेंट आहे ती सिम्टमॅटिक आहे आणि रोज वेगळे येत आहे. शासन ICMR किंवा WHO एक दिवस सांगतं रेमडेसिवीर उपयोगाचं आहे, नंतर सांगतं की त्याचा उपयोग नाही. अगोदर सांगितलं की आपल्याला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन उपयोगाचं आहे, नंतर सांगितलं त्याचा उपयोग नाही. अगोदर आपल्याला सांगण्यात आलं की BCG लस घेतले त्यांना इम्युनिटी त्यांची चांगली असेल, त्यांना फार त्रास होणार नाही, नंतर सांगितलं तसं काय नाही. अशा पद्धतीनं जे आहे अजून लस अस्तित्वात नाही, लस अजून दृष्टीपथात नाही, औषध नाही. यावेळेला इम्युनिटी ही सगळ्यात महत्त्वाचं आणि हे सगळ्यात महत्त्वाचं औषध असणार आहे. आणि ते औषध, ती इम्युनिटी वाढवण्याचं काम निमाचा प्रत्येक सदस्य, नुसते इम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून नाहीत तर निमाचे प्रत्येक सदस्य आमचे इम्युनिटी वाढवणं आणि शासनाने सांगितलेलं पडेल ते काम करणं आणि त्याचबरोबर आपले क्लिनिक्स उघडे ठेवून लोकांना जनजागरण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. लोक घाबरून गेलेले आहेत. अक्षरशः दवाखान्यात येण्याला सुद्धा लोक तयार नाहीत. कारण शासनाने आदेश काढले की सर्दी खोकला तापाचा प्रत्येक पेशंट तुम्ही टेस्टला पाठवलाच पाहिजे. मग त्याच्यामध्ये पहिल्या काळामध्ये असं होतं की गाडी येते, सगळ्या आपल्या जिथं आपण राहतो त्या भागामधले दहशत निर्माण होती. मग तुमचं घर ते सगळं ब्लॉक करून टाकतात, घरातल्या सगळ्या लोकांना नेऊन कुठंतरी 14 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून टाकतात. ही जी भीती आहे लोकांमधली, ही भीती कमी करण्याचं काम प्रशासनाच्या बरोबरच निमाच्या सदस्यांनी म्हणजे फॅमिली डॉक्टर्सनी केलं. आणि आज समाजावर खूप मोठं आपण एक उपकार केलेला आहे की ह्या भीतीतनं लोकांना आपण बाहेर काढलेलं आहे. आणि यामुळं डेथ रेट कमी झाला, लागण कमी झाली. आज प्रशासनाने आणि डॉक्टरांनी जे काही प्रयत्न केले त्याला यश येताना दिसतं आहे. आणि त्याचं यश असं आहे की आज भारतामधली जी लाट आहे ती बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आहे.
आपण ग्रामीण भागातलं बघितलं असेल पंढरपूर, आत्ताच प्रांत साहेबांशी मी बोलत होतो की पंढरपूर या ठिकाणी प्रश्न स्थानिक आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या ठिकाणी जरी लागण होणारे हे असले त्याचे कारणं वेगळी आहेत. ते कारणावर कुठल्या पद्धतीनं मात करता येईल याचा प्रशासन गांभीर्याने विचार करतं आणि वेगवेगळे प्रयोग करून कशा पद्धतीने ही आटोक्यात आणता येईल यासाठी प्रशासन प्रयत्न करतं आहे. आणि या प्रशासनाला निमा सदस्य अतिशय प्रामाणिकपणाने मन लावून तन मन धनाने आम्ही प्रयत्न करतो आहे. मास्क वाटप असेल, लोकांचं मध्ये जनजागरण करायचं असेल, PPE किट वाटप असेल, औषधं वाटप असेल, काढा वाटप असेल, इवन आम्ही होमिओपॅथीची औषधे जी आहेत आर्सेनिक आल्बसारखे त्याचं वाटपसुद्धा निमा सदस्याच्या मार्फत आम्ही केलं. प्रत्येक ठिकाणी आम्ही कैदेतल्या लोकांसाठी हे केलं. ज्या ज्या ठिकाणी म्हणून स्लम्स आहेत त्या स्लम्समध्ये आम्ही काम केलं. अशा पद्धतीने आम्ही कायम नेहमीच करतो, आताही करत राहू. इथून पुढे जी काही प्रशासन आमच्यावर जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणाने पार पडत राहू असं या ठिकाणी पंढरपूरच्या तमाम जनतेला सांगतो. खरं म्हणजे केंद्रीय अध्यक्ष या नात्याने पंढरपूरसारख्या शाखेमध्ये येणं अपेक्षित नाही, पण पंढरपूर ही माझी शाखा आहे, माझ्या जिल्ह्यातली शाखा. मी सोलापूरचा आहे आणि पंढरपूरमध्ये धनंजय देशपांडे असतील, मदन क्षीरसागर असतील, धायतेडेक असतील, आनंदराव गायकवाड असतील, हे सगळे माझे मार्गदर्शक आहेत, माझे नेते या ठिकाणी आहेत. यामुळं खास वेळ काढून मी आज पंढरपूरच्या शाखेला व्हिजिट देण्यासाठी आलो. आणि अतिशय चांगले उपक्रम ही नवीन जे लोक आहेत, सोमनाथ शिंदे असतील, त्यानंतर आमचे अध्यक्ष वनमाने सर असतील, साळुंके असतील, त्यानंतर जमदाडे असतील, हे सगळी नवीन पिढी जी आहे ती अतिशय जोमाने अतिशय चांगलं काम करते. त्यांना प्रोत्साहन द्यावं यासाठी आज मी या ठिकाणी आलो. आपल्या सगळ्यांना पंढरपूरकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि आपलं आरोग्य आपण अबाधित ठेवलेलं आहे, ते आरोग्य आपण अबाधित ठेवा. कुठली अडचण आली, आमचे निमाचे सदस्य आपल्या अडचणीला धावून येण्यासाठी अर्ध्या रात्री तयार असतील असं या सगळ्या लोकांतर्फे मी आपल्या सगळ्यांना निस्संदिग्धपणे सांगतो. स्वतःला जपा, काळजी घ्या. अजून कोरोना संपलेला नाही, कोरोना अजून आहे, तो आपल्याला त्रास देणार आहे. आपणच आपले डॉक्टर आहोत, आपणच आपल्याला सांभाळणार आहोत आणि जिथं कुठं अडचण येईल तिथं आमचे लोक आहेत. ही एवढेच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला जे काही अधिकार आहेत, म्हणजे जे आपल्या निमा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, अर्थातच जे आपल्या संघटनेमध्ये BAMS BUMS असे जे डॉक्टर्स आहेत त्यांना जे काय ॲलोपॅथीचे औषध वापरण्याचा अधिकार असू द्यात, त्यानंतर जे काय लिगल गोष्टी ज्या त्यांचा जो समावेश होतो किंवा ज्या गोष्टींमध्ये MLCs दाखल करावे लागतात, अशा काही गोष्टींबद्दल मार्गदर्शन की जे आपला आणि प्रशासनाचा दुवा म्हणून आपल्यामध्ये काय लिगल ॲडवायझर असतात, तर त्या आपल्या संघटनेचे लिगल सेलचे डॉक्टर श्री धनंजय कुलकर्णी सर, मी यांना विनंती करतो की आपण त्याबद्दल मार्गदर्शन करावं. नमस्कार. सर्वप्रथम पंढरपूर शाखेने चालू केलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रशासनाने कोविडमुक्तीसाठी केलेल्या सर्व प्रयत्नांच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो. आता प्रश्न असा उद्भवला होता की BAMS डॉक्टरांना किंवा इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन BAMS आणि BUMS जे डॉक्टर आहेत त्यांना ॲलोपॅथी वापरण्याबद्दलचे कितपत अधिकार आहेत त्याबद्दल विशेषतः लोकांमध्ये, प्रशासनामध्ये आणि काही प्रमाणामध्ये डॉक्टरांमध्ये अनभिज्ञता आढळून येते. तर त्या संदर्भातले कायदे जे आहेत त्याच्यात स्पष्टता आणण्यासाठी मी थोडंसं बोलू इच्छितो. प्रथमतः इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन किंवा BAMS किंवा BUMS या संदर्भातले जे काही कोर्सेस निर्माण झाले ते स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे कोर्सेस आहेत. आणि जरा याला बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसिन आणि सर्जरी असं नाव असेल तरीसुद्धा हा मूलतः इंटिग्रेटेड किंवा ॲलोपॅथी आणि आयुर्वेद मिश्र अशाच पद्धतीचा कोर्स स्वातंत्र्यपूर्व काळापासून डेव्हलप केलेला गेला होता. वेळोवेळी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शासनाने GR काढून 1961 साली असेल, 84 साली, 91 साली असे विविध प्रकारचे GR काढून तात्पुरती ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परमिशन BAMS किंवा इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनच्या डॉक्टरांना दिली गेली होती. परंतु 2014 साली असं सांगू इच्छितो की विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये 2/3 बहुमताने MMP ॲक्ट किंवा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्टमध्ये अमेंडमेंट करून अतिशय मजबूत असा कायदा बनवून BAMS डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परमिशन किंवा प्रिव्हिलेज हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अप टू द एक्सटेंट ऑफ नॉलेज अँड ट्रेनिंग द रिसीव्ह असा स्पष्ट शब्दाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे निसंदिग्धपणे BAMS किंवा ISM डॉक्टर, इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनचे डॉक्टर यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परमिशन ही आहेच. कोविडच्या संदर्भाने बोलताना आता कोविडच्या संदर्भाने अनेक कायदे आता सध्याही अस्तित्वात आहेत. विशेषत्वाने आता केंद्र सरकारने जे एपिडेमिक डिसीज ॲक्टमध्ये जे अमेंडमेंट आणलेलं आहे त्याच्या दृष्टीने मी डॉक्टरांनाही आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही पद्धतीने कुठल्याही रुग्णाने अथवा रुग्णाच्या नातेवाईकाने तुम्हाला धमकीवजा बोलणं किंवा रुग्णालयाचं किंवा तुमचं शारीरिक नुकसान करणं
किंवा इवन नुसतं तुम्हाला इंटिमिडेट जरी करायचा प्रयत्न केला तरी तो कॉग्निजेबल, नॉन बेलेबल आणि अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा हा एपिडेमिक डिसीज ॲक्टच्या अमेंडमेंटमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे हा अत्यंत कडक असा कायदा असल्याने तुम्ही कुठल्याही पद्धतीने भीती बाळगायचं कारण नाही कुठल्याही हल्ल्याला. आणि जनतेला असं आवाहन आहे की त्यांनी कुठल्याही पद्धतीचा असा आतताईपणा करून स्वतः अडचणीत येण्यापासून स्वतःचा बचाव करावा. त्याचबरोबर डॉक्टरांचे जे कोविड योद्ध्यांचे जे दुर्दैवाने मृत्यू घडले या कोरोना काळामध्ये, त्याच्यामध्ये शासनाने काढलेल्या GR नुसार आम्ही 50 लाखाच्या विम्यासाठी प्रयत्नशील आहोतच संघटना या नात्याने. पण शासनाकडून जर अपेक्षित प्रतिसाद नाही आला तर आम्ही कोर्टामध्ये जाण्याच्याही तयारीत आहोत आणि कोर्टामध्ये केस आम्ही दाखलही करणार आहोत. त्याबद्दल आम्ही आमच्या सदस्यांनी आश्वस्त करू इच्छितो. आणखी काही जर कोविड संदर्भामध्ये कायद्याच्या काही अडचणी असतील तर त्यासाठी सदैव मदत करायसाठी निमा आणि निमाचा लीगल सेल सदैव तत्पर आहे. आणि पुन्हा एकदा प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि निमा पंढरपूर शाखेचं एकदा अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. आराध्य सरांना मी विनंती करतो की न्यायव्यवस्थेमध्ये वैद्यकीय क्षेत्रांना कितपत महत्त्व आहे किंवा ह्यामध्ये कसा समावेश होतो, किंवा जे काही आजार आहेत किंवा ज्या काही घटना वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्या कधी न्यायप्रविष्ट होतात, शिवाय MLC कधी दाखल केली जाते किंवा किती वेळानंतर ती रुग्ण ॲडमिट केल्यानंतर दाखल केली जावी, मार्गदर्शन करावं. किंवा जसे कुलकर्णी सरांनी सांगितलं की जसं असे काय ॲक्ट्स आहेत की ज्यामध्ये आपण जसं फूड अँड ड्रग्सचे त्यामध्ये इन्क्लूड होतो ॲक्टचा, की हे तुम्ही औषधं बाळगू शकता, विक्री करू शकता, त्याचा वापर करू शकता, याबद्दल तुम्ही थोडंसं मौलिक मार्गदर्शन आम्हाला संघटनेच्या डॉक्टरांना आणि जनतेपर्यंत त्याचा मेसेज पोचवावा अशी मी आराध्य सरांना विनंती करतो. सर्वप्रथम निमा संघटनेचा हा जो अत्यंत अभिनव उपक्रम आहे त्याकरता मी निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमात मी सहभागी होतो आहे. मी प्रथमतः हे आपल्याला सांगू इच्छितो की निमाचं महत्त्व काय हे आम्हाला करोनाच्या काळात कळालं. इतके दिवस निमाचं नाव फारसं मला परिचित नव्हतं. 15 मेला जसं मी पंढरपूरला आलो सगळ्याचे परमिशन्स घेऊन, 15 मेला आल्यानंतर सलग 14 दिवस निमाचे डॉक्टर्स, विशेषतः डॉक्टर शिंदे माझ्याकडं रोज सकाळी 14 दिवस येत होते. न चुकता 14 दिवस ते आले. त्यांनी माझ्या फॅमिलीची सगळ्यांची चौकशी केली, प्रॉपर मेडिकेशन काय हे आहे, त्याच्यानंतर कोरोनातून समजा इन केस काही अडचणी जर का आल्या तर कुणाला संपर्क साधायचा, आणि नंतर सर्टिफिकेट द्यायला देखील हे सगळे लोक माझ्या घरी आले होते. अशा पद्धतीचा रिस्पॉन्स हा मला आत्तापर्यंत मुंबईत देखील मी कुठं मिळाला नाही. मला आठवत आहे मेडिकल सर्टिफिकेट करता जेव्हा ट्रॅव्हलिंग परमिशनची आवश्यकता होती माझ्याकडनं 5,000 रुपये काही जणांनी मागितले होते. पण असं असताना ही दुसरी बाजू जी आहे की जिथं डॉक्टर स्वतःहून घरी येतात, 14 दिवस फॉलोअप घेतात, फोन करतात दिवसभरात 2-3दा, आणि ह्याच्या व्यतिरिक्त काहीही मेडिकेशन तुम्हाला असेल तर तुम्ही आम्हाला सांगा हे आश्वस्त करतात. अशा पद्धतीचं जे एक अत्यंत कौतुकास्पद आणि रिमार्केबल काम जे आहे या संघटनेने केलं आहे त्याकरता प्रथम मी त्यांचे आभार मानतो. आता काही गोष्टी ज्या या मेडिकल फील्डमधल्या या नेहमी डॉक्टर लोकांना ज्या काही सतावतात, विशेषतः अडचणीच्या असतात, त्यातली पहिली केस म्हणजे मेडिकल निग्लिजन्स. दुसरी केस म्हणजे आपण म्हणतो मेडिको लिगल केसेस. या संदर्भात देखील मी तुम्हाला काही सांगणार आहे. आता मेडिको लिगल केसमध्ये म्हणजे काय की ज्या केसमध्ये क्लिनिकल एक्झामिनेशन केल्यानंतर डॉक्टरना जेव्हा आवश्यकता असं वाटतं की या केसमध्ये लॉ एन्फोर्सिंग ऑथॉरिटी ज्या आहेत, विशेषतः पोलीस, यांनी इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे की जेणेकरून ह्या जखमेचं स्वरूप काय हे कळू शकेल. किंवा लीगल मशिनरी जेव्हा एखादी केस जेव्हा कोर्टासमोर येते आणि त्या केसमध्ये जेव्हा कोर्टाला असं वाटतं की फॉर एक्झाम्पल एखाद्या विक्टीमचं एज आम्हाला डिटर्मिन करायचं आहे, तर अशा केसेसमध्ये या केसेसला मेडिको लिगल केसेस साधारण संबोधलं जातं. आता अशा केसेस कोणत्या, तर ज्या केसमध्ये अननॅचरल डेथ आहे, व्हेहिक्युलर ॲक्सिडेंट्स आहेत किंवा केमिकल इंजुरीज आहेत, सेक्शुअल व्हायलन्स आहे, सेक्शुअल अटॅक ज्याच्यामध्ये आहे, किंवा इंटॉक्सिकेशन आहे, तर अशा केसेस या साधारण मेडिको लिगल केसेस या कन्सेप्टखाली या गृहीत धरल्या जातात. त्याच्यामध्ये प्रथम कर्तव्य मेडिकल प्रॅक्टिशनरचा असा आहे की सेक्शन 39 हा CRPCचा जो आहे, ह्या सेक्शन 39 प्रमाणे तुम्ही ताबडतोब जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ही केस ही मेडिको लिगल केस या टाईपखाली येते, तुम्ही नियरेस्ट पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरांच्या वतीनं हे रिपोर्ट करणं आवश्यक आहे. तसं जर का केलं नाही तर सेक्शन 176 आणि सेक्शन 202 हा जो इंडियन पिनल कोड्स आहे ह्याच्यामध्ये मेडिकल प्रॅक्टिशनरवर कदाचित अडचणीचा प्रसंग येऊ शकतो. आता ह्याचा इम्पॉर्टन्स असा आहे या मेडिको लिगल केसचा की तुम्हाला का हे करणं गरजेचं आहे,
तर जेणेकरून लवकरात लवकर जर का मेडिको लिगल केस संदर्भात जर का तुम्ही पोलिसांना जर का कळवलं तर त्यातला एव्हिडन्स हा डिस्ट्रॉय होऊ नये आणि पोलीस मशिनरीला एक प्रकारचा असिस्टन्स व्हावा, हा त्याच्यामागचा एक उद्देश आहे. त्यामुळं मेडिकल प्रॅक्टिशनर्सनी किंवा विशेषतः डॉक्टर्सनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्याकडे आलेला पेशंट हा जर का समजा याच्यामध्ये अननॅचरल गोष्टी काही जर का असतील, तो भले तो ॲक्सिडेंट असेल आणि जर अननॅचरल कॉम्प्लिकेशन्स काही झालेल्या जर का असतील तर तुम्ही ताबडतोब नियरेस्ट पोलीस स्टेशनला जाऊन सांगणं गरजेचं आहे. आता हे केव्हा सांगावं याच्यामध्ये कायद्यामध्ये काही त्याच्यामध्ये असं काही स्पष्टपणे लिहिलेलं नाही किंवा मेडिको लिगल केसची व्याख्या देखील कायद्यामध्ये दिलेली नाही आहे. पण हा प्रघात असा आहे, हा प्रोटोकॉल अशा पद्धतीचा आहे. एक दुसरी गोष्ट, आता नॉर्मली जे आपण हे डॉक्टर लोकांना हा जो त्रास होतो की मेडिकल निग्लिजन्स, एक मला असं क्लिअर करायचं आहे की कायदा आणि वैद्यकीय क्षेत्र ह्याच्यामध्ये इमोशन्स ह्या कधीही चालत नाहीत. बऱ्याचदा असं होतं, नातेवाईक पेशंटला घेऊन येतात, त्यांना माहीत नसतं इंटरनल इंजुरी काही त्या बाय दॅट टाईम काही झालेले असतात. पेशंटना वाटतं की नातेवाईकांना वाटतं आपला पेशंट अगदी योग्य आहे, बरोबर आहे, त्याला काही झालेलं नाही आहे, पण इंटरनल ऑर्गन्स काही डॅमेज झालेले असतात. आणि अशा वेळेला काही जर का समजा पेशंटच्या जीवाचं बरं वाईट जर का झालं तर तिथं इमोशन्स या बाहेर येतात नातेवाईकांच्या आणि त्याप्रमाणे डॉक्टरांवर हल्ला करणे किंवा हॉस्पिटलची मोडतोड करणे, पॅरामेडिकल स्टाफ असेल, नर्सेस असतील, त्यांना त्रास देणे, अशा गोष्टी या घडतात. आता मेडिकल निग्लिजन्स आहे म्हणणं खूप सोपं आहे. जेव्हा असे हे रिपीटेड केसेस जेव्हा आपल्याकडे व्हायला लागल्या आणि जेव्हा हे मेडिकल फील्ड किंवा मेडिकल ऑफिसर जेव्हा अडचणीत यायला लागले तेव्हा एक सुप्रीम कोर्टानं लँडमार्क जजमेंट दिलं जेकब मॅथ्यूच्या मॅटरमध्ये. आणि अजूनही हे जजमेंट लँडमार्क समजलं जातं. आणि हे जेकब मॅथ्यूच्या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी केवळ मला असं वाटतं म्हणून FIR झाला आहे किंवा हे निग्लिजन्स हा दिसतो म्हणून FIR झाला आहे तर म्हणून हा गुन्हा दाखल करायचा नाही, करू शकत नाही. त्याच्यामध्ये असं अल्टिमेटली कोर्टानं धरलं आहे की तुम्हाला ह्या केसची एंटायर फाईल जी आहे ती तुम्हाला प्रेफरेबली गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर जो असेल हा शक्यतो त्या फील्डमधला असावा, ह्याच्याकडे हे सगळे तुम्हाला रेकॉर्ड पाठवावं लागतं, त्याचं ओपिनियन घ्यावं लागतं आणि त्याचं ओपिनियन हे कॉन्क्रीट ओपिनियन जर का आल्यानंतरच डॉक्टरांच्यावर कुठली ॲक्शन घ्यायची का नाही घ्यायची या पद्धतीनं ठरवलं जातं. हे प्रिव्हिलेज किंवा हे प्रोटेक्शन जे आहे, प्रोटेक्शन ह्या लँडमार्क जजमेंटनी डॉक्टरांना मिळालं आहे. रिसेंटली फेब्रुवारी 2020मध्ये अंजना अग्निहोत्री वर्सेस स्टेट ऑफ पंजाब हरियाणा ह्याच्यामध्ये देखील हे लेटेस्ट सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं आणि त्यात देखील सुप्रीम कोर्टाने मॅथ्यूजच्या केसमध्ये जे काही प्रिन्सिपल्स लेट डाऊन केले ते ॲज इट इज फॉलो करावेत असं सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये म्हटलं आहे. त्यामुळं एक आहे की उठसूट डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा आणि डॉक्टरांची चौकशी करा, हे जे काही म्हणायचा अधिकार जो आहे हा अधिकार हा तसा नाही आहे. आणि संबंधित तपास अधिकाऱ्याने देखील जेकबच्या मॅटरमध्ये जे काही प्रिन्सिपल्स सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत ते फॉलो करावेत अशी एक अपेक्षा. दुसरी गोष्ट, डॉक्टरांवर जे काही हल्ले होत आहेत सध्याच्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये हे थांबवायचं कसं आणि याला शिक्षा काय. आत्ताच माझ्या मित्रांनी श्री कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये आता या एपिडेमिक डिसीज ॲक्टमध्ये काही अमेंडमेंट आल्या आहेत. पण अजून एक तुम्हाला मी सांगतो की 19 राज्य भारतात आहेत की ज्याच्यामध्ये इन्क्लुडिंग वेस्ट बेंगॉल आणि तमिळनाडू ह्याच्यामध्ये स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स या कायद्यामध्ये आहेत. स्टेट ऑफ तमिळनाडूमध्ये ही शिक्षा जी आहे, डॉक्टरांवर हल्ला जर का झाला तर तो नॉन बेलेबल तर आहेच आहे, पण शिक्षा ही 10 वर्षापर्यंत होऊ शकते. स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉलमध्ये 3 वर्षाची शिक्षा आहे, त्याच्यामध्ये 50,000 रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला अप टू 50,000 फाईन आहे. आणि ह्याच्यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ, त्याच्यानंतर नर्सेस, स्टुडंट्स यांना देखील त्याच्या ॲक्टचं प्रोटेक्शन ह्याच्यामध्ये दिलं आहे. हेच तामिळनाडूच्या बाबतीत ॲप्लिकेबल आहे. अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये केवळ 19 सेक्शन्स या कायद्यामध्ये आहेत. त्यामुळं अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्याच लाईनवर ह्या व्हॅकेशनमध्ये ह्या कोविडचा जो काही पिरियड होता ह्याच्यामध्ये IMAचे काही लोक हे उच्च न्यायालयात आले होते. डॉक्टर राजीव जोशींनी ज्याच्यामध्ये हायकोर्टात एक PIL फाईल केली होती आणि डॉक्टर राजीव जोशींचं किंवा त्या संघटनेचं म्हणणं असं होतं की तुम्हाला जर का ह्या कायद्यामध्ये रूल मेकिंग पॉवर जर का नसेल तर अदरवाईज या कायद्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळं जे काही बाकीच्या स्टेट जर का समजा अशा पद्धतीचं स्ट्रिंजंट लॉ करू शकतात तर मग महाराष्ट्र का नाही. ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये हिअरिंग्ज झालेत आणि हायकोर्टानं स्टेटला सांगितलं होतं माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने की तुम्ही याच्यामध्ये रिस्पॉन्स दाखल करा, का तर हा इश्यू हा अत्यंत ज्वलंत आहे आणि या कोविडच्या काळामध्ये डॉक्टर स्वतःच्या जीवावर उधारून काम करतात आणि अशा काळात जर का समजा त्यांना संरक्षण कायद्याचं जर का मिळालं नाही आणि काही स्ट्रिंजंट प्रोव्हिजन जर का समजा की या कायद्यात जर का केल्या नाहीत आणि हे जर का फक्त कागदोपत्रीत जर का राहिलं तर कुठलाही डॉक्टर उद्या उपचार करायला पुढे येणार नाही.
त्यामुळे हा विषय जो आहे हा उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. जर का समजा गरज वाटली तर निमाच्या संघटनेला देखील त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून निमाच्या अडचणी काय आहेत किंवा त्या याचिकेत जे काही मुद्दे उपस्थित केलेत ह्याच्या व्यतिरिक्त जर काही मुद्दे जर का राहिले असतील तर निमाला देखील त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येईल आणि उच्च न्यायालयामध्ये जी काही जनहित याचिका प्रलंबित आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्टासमोर जाऊन तुम्हाला दाद मागता येईल. संघटनेने आपल्या संघटनेचे मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष श्री टेंभुर्णीकर सरांनी संघटनेचं कार्यकाळ, संघटनेने केलेलं कार्य, संघटनेला असणारे अधिकार ह्याबद्दल माहिती दिली. शिवाय डॉक्टर श्री धनंजय कुलकर्णी सरांनी असणारे कायदेशीर अधिकार, त्यानंतर औषधांचा वापर ह्याबद्दल माहिती दिली. शिवाय न्यायप्रविष्ट गोष्टींबद्दल माननीय आराध्य सरांनी माहिती दिली. तर ह्या सर्व गोष्टींचा सार आपल्या प्रशासनापर्यंत म्हणजे माननीय श्री पंढरपूर तालुक्याचे प्रांताधिकारी ढोले सरांसमोर चांगल्या पद्धतीने मांडला गेला आहे. तर ढोले सरांना आमच्या आपल्या संघटनेकडून विनंती आहे की त्यांनी संघटनेला एका त्यांच्या शब्दांमध्ये मार्गदर्शन करावं. शिवाय ह्या गोष्टींमध्ये ज्या काय संघटनेला क्वेरी आहेत, पहिली गोष्ट म्हणजे प्रशासनासोबत आता ह्या पॅन्डेमिकमध्ये निमा संघटनेच्या डॉक्टरांनी जे काय योगदान दिले, त्यांना जे काय ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा संघटनेच्या सदस्यांकडून जे काय सहकार्य असेल किंवा त्यांच्या कामाचं योगदान असेल, त्यांच्या खांदा लावून जे काम करायचं आम्हाला थोडंसं एक भाग्य मिळालं असेल तर त्याबद्दल थोडंसं त्यांनी माहिती द्यावी. शिवाय ह्यामध्ये भविष्यामध्ये जर असे काय पॅन्डेमिक डेव्हलप झाले तर त्यामध्ये प्रशासनाने आणखीन काय ब्रॉड कन्सेप्ट्स करून ठेवल्या आहेत का, किंवा त्यामध्ये निमाची तुम्हाला सदैव साथ आहे अशीच साथ यापुढेही मिळेल असे मी संघटनेच्या वतीने सरांना सांगू इच्छितो. आणि शिवाय आता जसे हा फार गंभीर विषय झाला की डॉक्टरांवर होणारे हल्ले, तर आपल्याला वैद्यकीय आणि न्यायालयीन सजेशन्स त्याबद्दल मिळालेत, पण ॲज अ प्रशासन आपले त्यामध्ये काय भूमिका असेल याबद्दल थोडंसं एक मार्गदर्शन करावं. त्यानंतरचा हा विषय जो आपल्या अधिकाराखाली येईल किंवा अन्य अधिकाराखाली येईल की जो प्रधानमंत्री जो विमा होता आता गरीब कल्याण योजना की ज्यामध्ये कोविडमध्ये आमचे काय बांधव शहीद झाले आहेत, तर प्रायव्हेट प्रॅक्टिशनरला तो विमा मिळाला नाही 50 लाखाचा. त्याबद्दल आम्ही वारंवार मागणी केलेली आहे. आणि शिवाय आम्ही प्रशासनाची नेहमीच सहकार्याची भूमिका घेत आहोत. तर प्रशासनाने याबद्दल थोडंसं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला करावं असं मी माननीय ढोले सरांना विनंती करतो. सर्वसाधारणपणे आपत्ती यामध्ये भूकंप, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, त्याच पद्धतीनं आरोग्यविषयाशी संबंधित येत असतात. प्रशासन जे असतं हे प्रशासन या आपत्तीशी लढण्यासाठी तयार असतं. परंतु गेल्या वर्षभरापासून जी आपत्ती त्या ठिकाणी आपल्यावरती आलेली आहे ही वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असणारी आपत्ती होती, ज्याच्याशी लढण्यासाठी आवश्यक असणारा अनुभव जो होता तो अनुभव काही प्रमाणामध्ये प्रशासनाकडे कमी होता. आणि कुठलीही आपत्ती ज्यावेळेला येत असते त्यावेळेला लोकांचा पहिला प्रश्न असतो प्रशासन याच्यामध्ये काय करते, आणि प्रशासन काय करते हे प्रशासनापर्यंत वरिष्ठ स्तरावरून त्याचे दिशानिर्देश येईपर्यंतचा काळ जो असतो हा काळ अस्वस्थतेचा असतो. या काळामध्ये समाजामध्ये अस्वस्थता असते, भवितव्याचा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला नसतो, आणि अशा वेळेला प्रशासनाला अनेक आघाड्यावर त्या ठिकाणी काम करावं लागत असतं. म्हणजे ही ज्या वेळेला गेल्या वर्षभरापासून म्हणजे गेल्या डिसेंबरपासून आपण या कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आपण जे लढत आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये या आजाराबद्दल भीती प्रचंड प्रमाणावर होती, याच्याबद्दल गैरसमज मोठ्या प्रमाणावर होते. त्याच पद्धतीनं संपूर्ण लॉकडाऊन असल्या कारणामुळं प्रशासनाच्या समोर या आजाराव्यतिरिक्तची आव्हानं फार मोठ्या प्रमाणावर होती. म्हणजे वाहतूक बंद झाली असल्या कारणामुळं या ठिकाणी अडकून पडणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवणं, त्याच्यासाठी वाहनाची व्यवस्था करणं, जे लोक बेरोजगार आहेत किंवा ज्यांची दैनंदिन जगण्याची भ्रांत आहे अशा लोकांना आहार उपलब्ध करून दिलं, त्यांना अन्न उपलब्ध करून देणं. त्याच पद्धतीनं त्या काळामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असतो वैद्यकीय व्यवस्था सुव्यवस्थित रीतीनं चालू ठेवणं. त्याच पद्धतीनं बाहेरगावावरून जे लोक येत होते परमिशन काढून त्यांच्याकडं त्या काळामध्ये गुन्हेगाराच्या नजरेनं बघण्याची प्रवृत्ती होती, तर त्याही ठिकाणी त्यांची व्यवस्था करणं आणि त्यांच्यावरती सातत्यानं लक्ष ठेवणं, अशा अनेक आघाड्यावरती त्या ठिकाणी प्रशासनाला लढावं लागत होतं. त्याच पद्धतीनं हॉस्पिटल तयार करणं, लोकांच्या उपचाराची व्यवस्था करणं,
त्यावेळेला असणारं जे मनुष्यबळ होतं ते मनुष्यबळ कमी प्रमाणात होतं. त्यासाठी डॉक्टरांची भरती करणं, नर्सेसला ट्रेनिंग देणं, त्यांना आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सेवासुविधा पुरवणं, प्रत्येक ठिकाणी सॅनिटाईज करणं, म्हणजे अशा स्वरूपाची विविधांगी कामं त्या ठिकाणी प्रशासनाला एकाच वेळेला एकाच क्षणाला वेगवेगळ्या आघाड्यावर करावी लागत होती. आणि माझ्यासमोर त्यावेळेला सर्वात मोठं आव्हान हे होतं की ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था जी आहे ती आरोग्य व्यवस्था न भिता चालू ठेवणं आणि त्याच पद्धतीनं बाहेर गावावरून जे लोक आलेले आहेत, विशेष करून पुण्या मुंबईसारख्या ठिकाणाहून, ज्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कोविड-19चा प्रसार होता, या लोकांच्याबद्दल समाजात असणारी भीती कमी करणं आणि या लोकांच्यावरती सातत्याने 13 ते 14 दिवस लक्ष ठेवत राहणं, जो क्वारंटाईन पिरियड असतो. आणि या काळामध्ये निर्विवादपणानं कोणतीच संघटना प्रशासनाच्या मदतीला आली असेल तर ती निमा संघटना. पंढरपूरमध्ये नगरपरिषदेच्या साहाय्यानं आणि निमा संघटनेच्या मदतीनं त्या ठिकाणी आम्ही वॉर्ड वाईज होम क्वारंटाईन असणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या सर्वेचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला होता. आणि एका प्रभागामध्ये साधारण 2 निमाचे डॉक्टर, 2 कोविड वॉरियर्स जे आहेत ते स्वयंसेवक, नगरपालिकेचे काही कर्मचारी, काही झोनल अधिकारी आम्ही त्या ठिकाणी अपॉइंट केले होते. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपली जी वैद्यकीय सुविधा होती ती सक्षम होईपर्यंतच्या काळात पंढरपूर हा कोरोनापासून मुक्त ठेवणं अशा स्वरूपाचा आमचा प्लॅन होता. आणि त्याच्यामध्ये निमा डॉक्टरांनी आमच्या अपेक्षेपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं. दररोज हे डॉक्टर सकाळी संध्याकाळी त्या पेशंटच्या त्या संबंधित क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीच्या घरी जायचे, त्याची तपासणी करायचे, त्याच्या तब्येतीमधली स्थित्यंतर असतील ती स्थित्यंतराची नोंद करायचे, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याविषयी आम्हाला माहिती द्यायचे, तो आयसोलेशनचे नियम पाळतो की नाही ते सांगायचे, कोणी त्या ठिकाणी प्रशासनाच्या विरुद्ध किंवा आयसोलेशनच्या नियमाच्या विरुद्ध काम करत असेल तर त्याची माहिती द्यायचे. आणि या माध्यमातून जवळपास 2.5 ते 3 महिने सुरुवातीच्या काळामध्ये या डॉक्टरांनी आपलं अमूल्य असं योगदान पंढरपूरकरांच्या त्या ठिकाणी आरोग्याच्या प्रती दिलं. हे योगदान जे आहे पंढरपूरवासियांसाठी त्यांनी दिलेलं योगदान हे निर्वादपणानं भविष्यामध्ये त्या ठिकाणी आठवणीत राहणार अशा पद्धतीचं योगदान आहे. फक्त होम क्वारंटाईन लोकांच्या बाबतीमध्येच नव्हे, त्या ज्यावेळेला पंढरपूरमध्ये साधारण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढायला लागली आणि वाढत असताना वैद्यकीय सुविधा कमी पडायला लागल्या. प्रत्येकाला त्या ठिकाणी कोविड केअर सेंटरला लक्षणं नसणाऱ्या लोकांना ॲडमिट करणं, त्यांच्यासाठी टॉयलेटच्या पाण्यापासून पिण्याच्या पाण्याची सेवा उपलब्ध करून देणं, त्यांना इलेक्ट्रिसिटी उपलब्ध करून देणं, त्यांना चांगल्या क्वालिटीचं अपेक्षित असं जेवण उपलब्ध करून देणं, स्वच्छता अपेक्षित ठिकाणी ठेवणं, या गोष्टी प्रॅक्टिकली शक्य होईना. दुप्पट पगार दिला तरी स्वच्छतेसाठी कामगार आम्हाला उपलब्ध होईनात, नर्सेस उपलब्ध होईनात, त्या ठिकाणी आवश्यक असणारं मनुष्यबळ आम्हाला उपलब्ध होईना. तर यावेळेला आम्ही त्या ठिकाणी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारायचं ठरवलं. होम आयसोलेशनमध्ये घरामध्ये त्या डॉक्टरांनी सुविधा द्याव्या, त्यांना ट्रीटमेंट द्यावी, त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवावं आणि कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांच्या आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला कळवावा अशा स्वरूपाची योजना त्या ठिकाणी आम्ही निमा संघटनेच्या आणि IMA संघटनेच्या मदतीनं सुरू केली. आणि याच्यामध्येही त्या ठिकाणी निमा संघटनेनं आम्हाला अनन्यसाधारण अशा पद्धतीचे योगदान दिलं. जवळपास एक स्टेज अशी आली होती की पंढरपूरमधले ॲक्टिव्ह असणारे 60% पेशंट होम आयसोलेशनची सुविधा त्या ठिकाणी घेत होते. इतका मोठ्या प्रमाणावरचा भार जो आहे तो भार त्या ठिकाणी या संघटनांच्या मदतीनं आम्ही कमी करू शकलो प्रशासनावरचा आणि त्यामध्ये डेथ रेट कमी झाला, लोकांचा कॉन्फिडन्स वाढला, लोक टेस्टसाठी त्या ठिकाणी समोर यायला लागले की होम आयसोलेशनची सुविधा मिळते आहे आणि डॉक्टर स्वतः घरापर्यंत येऊन आमच्यावरती ट्रीटमेंट करतो आहे अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि या भावनेमुळं त्या ठिकाणी लोक स्वतःहून टेस्टसाठी उपलब्ध व्हायला लागले. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची टेस्टची संख्या पंढरपूरची झालेली आहे आणि ही जी संख्या आहे ही संख्या निर्वादप्रमाणे जवळपास 4 ते 5 तालुक्याच्या एकत्रित संख्येपेक्षाही जास्त त्या ठिकाणी आणि लवकरच आम्ही पहिल्या क्रमांकाची टेस्टची संख्या आमच्या पंढरपूरसाठीची करतो आहे. तर या संघटनांनी मग कोरोना वॉरियर्स असो, निमा संघटना असो, IMAचंही योगदान त्या ठिकाणी निर्वादप्रमाणे चांगल्या पद्धतीचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणचे समाजसेवक असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील, पत्रकार असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या पंढरपूरच्या त्या ठिकाणी आरोग्याच्यासाठी या कोरोना-19च्या काळामध्ये आम्हाला मनापासून सहकार्य केलेलं आहे. त्याच्या मी प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचा मी आभारी आहे. मुद्दा या ठिकाणी एक रेज झालेला आहे की त्यामध्ये डॉक्टरांच्यावरती हल्ले होणे. तर पंढरपुराचं जे प्रशासन आहे, मग पोलीस प्रशासन असो, महसूल प्रशासन असो, कुठलंही प्रशासन असो, डॉक्टरांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही स्ट्रिंजंट ॲक्शन घेतलेली नाही किंवा कधीही डॉक्टरांच्या पाठीमागचा जो पाठिंबा आहे तो काढलेला नाही आहे. तक्रारी होतच जातात,
सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी असतात, त्यांचा प्रशासनाबरोबर संघर्ष असतो, त्यांचा वैद्यकीय क्षेत्राबरोबरचा संघर्ष असतो. संघर्ष जिवंतपणाचं लक्षण आहे, संघर्ष होत जाणार आहे. कुठली गोष्ट शांततेनं जात असेल तर ती गोष्ट व्यवस्थित चालत नाही असं माझं मत आहे. संघर्ष होत असतात, लोकांच्या अपेक्षा असतात, व्यक्तिपरत्वे अपेक्षा बदलत असतात आणि त्यामुळं हा संघर्ष होत असतो. त्याच्यामध्ये काही नाउमेद होण्याचं कारण नाही, नाराज होण्याचं कारण नाही, कोणी लगेच तुमच्यावरती ॲक्शन घेतं असंही नाही. त्या ठिकाणी आपण आपलं काम प्रामाणिकपणानं करणं, त्या ट्रीटमेंटला त्या व्यक्तीच्या शरीरानं साथ देणं गरजेचं असतं. सगळ्याच गोष्टी डॉक्टरांच्याकडं नसतात. जसं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जसं गणिताला एकच उत्तर असतं, तसं या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये त्याची तब्येत त्याला साथ देईल, त्याला साथ देणार नाही, काही प्रमाणात देईल, अशी 3 उत्तरं येऊ शकतात. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुमच्याही हातात नसतात. त्यामुळे याच्यासाठी काही घाबरण्याचं काम नाही. प्रशासन निर्वाधपणानं वैद्यकीय क्षेत्राच्या पाठीमागं उभं राहणार आहे. वैद्यकीय क्षेत्रानं जे योगदान दिलेलं आहे ते योगदान न विसरण्यासारखं आहे. या ठिकाणच्या भारतासारख्या देशामध्ये जिथं WHO म्हणत होते की भारतामध्ये जर हा पॅन्डेमिक पसरला तर हाहाकार उडणार आहे, अशी कुठलीही परिस्थिती झाली नाही. आपण आजही स्ट्रॉंग आणि कमांडिंग पोझिशनमध्ये आहोत. आज ही आपली संख्या आपल्या नियंत्रणामध्ये आहे. येत्या 1 महिन्याचा जो कालावधी आहे, थंडीचा कालावधी आहे, या काळामध्ये जर आपण ही संख्या कमी राखू शकलो तर निर्वाधपणानं आपण या पॅन्डेमिकमधून येत्या 3 ते 4 महिन्याच्या काळामध्ये बाहेर पडू. लसीचंही उत्पादन चालू आहे, त्याच्या टेस्ट चालू आहेत, येत्या काळामध्ये लसही येणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये घाबरण्यासारखं वगैरे काही नाही. ज्या पद्धतीचं योगदान आणि झोकून देण्याची वृत्ती तुम्ही या पॅन्डेमिकच्या काळामध्ये दाखवली, असंच योगदान येत्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. कुठेही फौजदारी प्रक्रियेमध्ये कुठं अडचण येत असेल, कुठेही त्या ठिकाणी तुमच्यावरती प्रशासनाकडून बळाचा वापर करण्यात येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला अवगत करा. आम्ही तुमच्यासाठी काही देऊ. पण मला वाटते गेल्या 5 ते 6 महिन्याच्या कालावधीत निमा संघटनेच्या बाबतीमध्ये असा कुठलाही प्रसंग घडलेला नाही की ज्या ठिकाणी प्रशासनानं त्यांना त्रास दिलेला आहे. उलट आम्ही ज्या ठिकाणी निघेल त्या ठिकाणी सांगत असतो की निमानं ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये उडी मारली, IMAचा संबंध कधी आला, ज्यावेळेला पेशंट सापडायला लागले त्यावेळेला आला. सुरुवातीचा जो 3 महिन्याचा 4 महिन्याचा काळ होता, त्या काळामध्ये निमा संघटनेनं जे योगदान दिलं ते योगदान विसरता येण्यासारखं नाही. अशाच पद्धतीचं आपलं सहकार्य आणि पाठबळ प्रशासनाच्या पाठीमागे राहावं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं सदिच्छा. टेंभुर्णीकर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. आराध्य साहेबही आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात. कुलकर्णी साहेबांनीही मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं केलं. अशा स्वरूपाचं एकत्रितरित्या टीम एफर्ट्स अशा पॅन्डेमिकच्या काळामध्ये उपयोगी पडत असतात. कुठलीही साथ आली, कसलीही आपत्ती आली तरी सामूहिक प्रयत्नातून आपण त्याच्यावरती मात करू शकतो. हा आत्मविश्वास या पॅन्डेमिकनं भारतीय समाज जीवनाला दिलेला आहे आणि अशाच पद्धतीचं भविष्यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याच्यावरती तयार राहणार आहोत. आता वैद्यकीय क्षेत्राबद्दल आपण एक प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये की पुढच्या पॅन्डेमिकबद्दल काय आहे, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या भरती प्रक्रियेबद्दल शासन सजग झालेलं आहे. औषधांचा त्या ठिकाणी पुरवठा आता ग्रामीण भागापर्यंत होत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारीसारखी योजना राबवून घराघरापर्यंत पोहोचण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. समाजासाठी आज या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण रॅटसारख्या टेस्ट मोफत स्वरूपामध्ये मुबलक उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारखी योजनेची व्याप्ती आपण त्या ठिकाणी वाढवलेली आहे. हॉस्पिटल्स आपण अनेक उभा करत आहोत. हॉस्पिटलच्या परवानग्या आपण त्या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध करून देत आहोत. कुणीही जर मागितलं, कपॅसिटी कमी जास्त असली तरी आपण त्या ठिकाणी त्याचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करत आहोत. म्हणजे प्रशासन या ठिकाणी तयार होत आहे. पण जसं टेंभुर्णीकर सरांनी सांगितलं तसं प्रत्येक व्यक्तीने एक हॉस्पिटल म्हणून काम करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. स्वतः व्यायाम करणं, आहार आपला मर्यादित ठेवणं, चांगल्या पद्धतीचा आहार ठेवणं, सतत सकारात्मक वातावरण सभोवताली ठेवणं, आपल्या घरामध्ये ठेवणं, त्याच पद्धतीनं आपल्या शरीराची काळजी घेणं, स्वतःला वेळ देणं, यासारख्या चतुसूत्रीच्या माध्यमातून आपल्याला आपलं स्वतःचं हॉस्पिटल जे आहे ते अतिशय क्लीन ठेवून चांगल्या पद्धतीनं चालवायचं आहे. आणि ह्या जर आपण गोष्टी करत जाऊ तर अशा कुठल्याही पॅन्डेमिकला आपण घाबरण्यासारखं काही कारण नाही. शासन आहे, प्रशासन आहे, प्रशासन काम करेल, त्याच्याबद्दल सरकार आम्हाला निर्देश देईल आणि व्यक्तींनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रयत्न करण्याची गरज आहे. या जर आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर मला येत्या काळामध्ये आपल्याला कुठलीही अडचण वाटत नाही. मुलाचे मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे पंढरपूर नगरपालिकेचे CEO माननीय श्री अनिकेत मनोरीकर सर यांनी आपल्याला संघटनेच्या कार्याबद्दल, शिवाय ह्या कोविड काळामध्ये जो जगाच्या वरती बेतलेली जी ही महामारी होती, तसंच पंढरपूरमध्ये ही पॅन्डेमिकमध्ये हे पेशंटची संख्या, कोविडची पेशंटची संख्या खूप वाढली, तर त्या दरम्यान नगरपालिका पंढरपूर याच्यासोबत एक खांद्याला खांदा लावून एक आमच्या निमा संघटनेनं जे कार्य केलं, तसं त्या
या कार्यामध्ये निमा संघटनेचा सरांना आलेला अनुभव, शिवाय या संघटनेच्या डॉक्टरांसाठी भविष्यात काय प्रयोजन किंवा ह्या भविष्यात जर काय पॅन्डेमिक्स उद्भवल्या तर त्यासाठी नगरपालिका पंढरपूर यांनी काय जर उपाययोजना किंवा काय प्रोव्हिजन्स करून ठेवले असतील तर त्यासाठी निमा संघटना यांच्याशी सदैव त्यांच्यासोबत होती आणि असणार आहे. तर या भविष्यातल्या पॅन्डेमिकमध्ये किंवा चालू असलेल्या पॅन्डेमिकसाठी काय उपाययोजना आहेत आणि निमा संघटनेबद्दल काय मौलिक मार्गदर्शन असेल तर ते मनोहर सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. भारतामध्ये साधारण मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि साधारण 25 मार्चला लॉकडाऊन झालं आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे, मंदिर आहे, इथे येणाऱ्या भाविकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे पंढरपूर शहर हे कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव इथे होईल अशी बऱ्याच जणांनी सुरुवातीला अपेक्षा किंवा त्यांची हे होती की असं इथे जास्त प्रादुर्भाव होईल. पण पंढरपूर शहर हे 1 जुलैपर्यंत आम्ही जवळपास कोरोनापासून दूर ठेवू शकलो, मुक्त ठेवू शकलो. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे जे डिसिप्लिन आहे ते शहरवासियांनी तर पाळलंच, पण त्याचबरोबर जे बाहेरून येणारे नागरिक होते, दुसऱ्या शहरामधून, दुसऱ्या राज्यामधून पंढरपूरमध्ये येणारे जे नागरिक होते त्यांची योग्य तपासणी, त्यांना क्वारंटाईन करणं आणि त्यांची योग्य तपासणी करणं आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणं हे फार महत्त्वाचं होतं, अत्यंत आवश्यक होतं. आणि त्याच्यासाठी इतर कुठलाही स्टाफ असण्यापेक्षा डॉक्टरांचाच फर्स्ट हँड त्यांनी त्यांची तपासणी करावी हे सर्वात योग्य होतं. आणि त्या अनुषंगाने पंढरपूरचं जे आम्ही प्रशासन आहे, मी मुख्याधिकारी म्हणून किंवा प्रांत साहेब असो, DYSP साहेब असो, आम्ही निमा संघटनेशी चर्चा केली होती. साधारण मेमध्ये जेव्हा ते पहिलं ओपनिंग झालं आणि लोकांना येण्यासाठी अलाउ झालं त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी एका मिटिंगमध्ये आमच्या त्या विनंतीला मान देऊन त्यांनी तयारी दर्शवली की शहरामध्ये जे आपले 17 वॉर्ड आहेत त्या प्रत्येक वॉर्डासाठी 2 किंवा 3 सदस्य त्यांनी त्यांचे नेमलेले होते आणि त्या सदस्यांनी जे कोणी क्वारंटाईन लोक आहेत होम क्वारंटाईनमध्ये किंवा इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये त्यांना दररोज तपासणी करून दिवसातून 2 वेळा त्यांची तपासणी करतील असं त्यांनी आम्हाला आमच्यासोबत बसून एक सूत्र ठरवलं आणि त्याची इतक्या काटेकोरपणे अंमलबजावणी केली की पूर्ण 1 जुलैपर्यंत त्यांनी ती सेवा आमच्या शहराला दिली. स्वतःला समजून निःशुल्क सेवा एक शहरवासियांसाठी त्यांनी केली आणि जोपर्यंत यांचं अशा प्रकारची पाहणी तपासणी चालू होती तोपर्यंत पंढरपूरमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. आणि ज्या काही लोकांना थोडाफार त्रास होता त्यांना प्रत्येकाला त्यांनी तातडीने त्यांनी उपचार केल्यामुळे कुठलाही मृत्यू त्यावेळेपर्यंत आपल्याकडे झाला नव्हता. म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा विभागामध्ये, राज्यामध्ये पंढरपूर पॅटर्न एक चांगल्या प्रकारे तेव्हा राबवल्या गेलं आणि त्याची सर्व स्तरावर प्रशंसा झाली. म्हणजे मी तर म्हणतो की निमा संघटनेने ते 2 महिने आणि त्यानंतरही आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळे आज पावेतो सगळं पंढरपूर आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारीसुद्धा पंढरपूरच्या अधिकाऱ्यांचं किंवा इथल्या सगळ्यांचं प्रशासकीय यंत्रणेचं कौतुक करतात. पण हे कौतुक नुसतं आम्ही समोर होतो म्हणून आमचं होतं आहे, पण आमच्या मागे जी सपोर्ट सिस्टीम निमा संघटनेने उभी केली, त्यांनी जो सपोर्ट केला त्याच्यामुळे हे शक्य झालं. त्याच्यामुळे मी मनापासून निमा संघटनेच्या सर्व सदस्यांचे, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर टेंभुर्णीकर सर आज इथे आलेले आहेत आणि डॉक्टर वनमाने, डॉक्टर शिंदे, सगळे डॉक्टर मिलिंद जोशी होते, सगळे जे सदस्य आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या निस्वार्थ भावनेने आणि एवढ्या डिसिप्लिननी शहरवासियांसाठी आम्हाला प्रशासनाला सहकार्य केलं की त्याची नोंद म्हणजे मी तर मगाशीच म्हटलं की त्याचं मूल्यच ठरवता येत नाही असं अमूल्य मदत त्यांनी सहकार्य आपल्या शहरासाठी योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी अशाच प्रकारची मदत याच्या पुढेसुद्धा ते करतील असं आश्वासन दिलेलंच आहे आणि निश्चितपणे आम्हाला त्यांची मदत लागणारच आहे. कारण ही पॅन्डेमिकच मुळात डॉक्टर्स त्याच्यामध्ये फ्रंटवर असणं आवश्यक आहे आणि ती त्यांनी मदत आमच्या प्रत्येक हाकेला ओ देऊन केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील काळातसुद्धा त्यांनी आम्हाला अशाच प्रकारे मदत करू अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. निमाच्या या आरोग्यसेवा या कार्यक्रमाची सांगता आज आपल्या या विवेकवर्धिनी या शाळेत माननीय प्रांताधिकारी साहेब
श्री सचिन डोले सर या कार्यक्रमास आपल्या आव्हानास प्रतिसाद देऊन पंढरपूर नगरपालिकेचे CEO आदरणीय मानोरकर साहेब या तसेच आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विनायकजी टेंभुर्णीकर सर, तसेच हायकोर्टचे वकील माननीय सारंगजी आराधे सर व आपले लिगल सेलचे ॲडवायझर माननीय श्री कुलकर्णी सर यांच्या उपस्थितीत आज होत आहे. तरी या कार्यक्रमाला आपले 4 पिलर्स आधारस्तंभ माननीय D.D. देशपांडे सर, तसेच मदन क्षीरसागर सर, आपल्या संघटनेचे अध्यक्ष श्री होनमाने सर, तसेच आपले सोमनाथ शिंदे सर सचिव व या आपल्याला हा खरा हॉल उपस्थित करून दिला आणि या ठिकाणी आपला हा कार्यक्रम घेण्याचे परवानगी दिली ते विवेकवर्धिनीचे अध्यक्ष माननीय मदन क्षीरसागर सर व सर्व उपस्थितांचे. आणि तसेच महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं यात की आपल्या पंढरपूरचं प्रशासन खरंच अतिशय उत्कृष्टरित्या ज्यांनी हँडल केलं ते प्रांताधिकारी सर, माननीय सचिन डोले सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या सर्वांचं मी आज निमाच्या संघटनेमार्फत निमा उपाध्यक्ष या नात्यानं आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून माननीय श्री भगवानजी वानखेडे सर यांच्यामार्फत होत आहे. मी आणि माझी निमा ही सर्व संघटना या सर्वांचं मनपूर्वक शतशः आभारी आहे. धन्यवाद.